केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव 7 दिवसात सादर करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत अशी माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिली। तर खासदार शाहू महाराज यांनीही केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देऊन शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली। कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह गुरुवारी रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। कोल्हापूरची अस्मिता असलेलं नाट्यगृह बेचिराख होताना मनाला अत्यंत वेदना झाल्या असं नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं। या घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली असून त्यांनी नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव आगामी 7 दिवसात सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली। महापालिका प्रशासनानं पुनर्बांधणीसाठी आवश्यक आराखडा तयार करावा, नाट्यगृहाचा ऐतिहासिक बाज कायम राहील अशा पद्धतीनं तो आराखडा असावा, त्यामध्ये कलाकार आणि कला क्षेत्राशी संबंधित अनुभवी व्यक्तींची मतं विचारात घ्यावीत अशी भूमिका क्षीरसागर यांनी मांडली। ऐतिहासिक असं नाट्यगृह काल आगीच्या स्थानी पडलं हे अत्यंत पाहताना अत्यंत दुर्दैवी वाटत होतं। प्रयत्न प्रचंड झाले, टर्न टेबल लँडर असेल, एअरपोर्टवरचा आगबंब असेल, MIDCचे आगबंब असतील, महानगरपालिका नगरपालिकेचे सर्व आगबंब असतील, यातून हे विझवण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा झाली, पण लाकडी संपूर्ण काम असल्यामुळे आम्ही वाचवू शकलो नाही। काल तातडीची 10 कोटीची मदत मी या ठिकाणी जाहीर केली। आत्ताच सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांशी माझं आणि आयुक्त महोदयांचं या ठिकाणी बोलणं झालं। मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं इस्टिमेट सादर करायला सांगितलेलं आहे आणि हे नाट्यगृह परत एकदा कोणत्याही परिस्थितीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं उभा करू असा त्यांचा या ठिकाणी शब्द आहे। मी करवीरवासियांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। दरम्यान अनेक कलाकारांनी क्षीरसागर यांच्याशी संवाद साधला। नाटकासाठी ठेवलेलं लाखो रुपये किमतीचं साहित्य आगीत भस्मसात झाल्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। त्यावर क्षीरसागर यांनी संबंधित कलाकारांच्या नुकसान भरपाईसाठी 5 लाखांची वैयक्तिक मदत जाहीर केली। यावेळी अभिनेते आनंद काळे, छाया सांगावकर, प्रसाद जमदग्नी, गोरक्षनाथ कालेकर, संतोष शिंदे, सागर बगाडे, सुनील घोरपडे, मुकुंद सुतार, रमेश शिंदे, प्रमोद पाटील उपस्थित होते। दरम्यान खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनीही आज नाट्यगृहाला भेट देऊन नुकसानीची माहिती घेतली। राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केलेला सांस्कृतिक ठेवा नष्ट झाल्याबद्दल आपल्याला तीव्र दुःख होतंय। नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी शासनानं मदत केली पाहिजे अशी भूमिका खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली। दरम्यान माजी आमदार अमल महाडिक आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनीही केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देऊन नुकसानीची माहिती घेतली।